तर भावांनो, आजच्या ट्युटोरियलच्या आधी अजून एक आपलं स्वातंत्र्य दिनावर एक ट्युटोरियल आहे, तर ते जर कोणी बघितलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन बघा। त्या ट्युटोरियलमध्ये आपण 3 एकूण फाइल्स दिल्यात। एक आहे आपली एडिटेबल PSD फाईल, दुसरी आहे आपली एडिटेबल PLB फाईल आणि तिसरी आहे आपली एक्स्ट्रा मटेरियल। तर भरपूर काही गोष्टी दिल्यात, तर ते ट्युटोरियल जर बघितलं तर चांगली गोष्ट आहे, जर बघितला नसला तर नक्कीच हे ट्युटोरियल झाल्यानंतर लवकरात लवकर जाऊन बघा। आणि ज्यांनी बघितल्यात त्या ट्युटोरियलला ढीक प्रेम दिलाय, तर तसंच ह्याही ट्युटोरियलला ढीक प्रेम द्यायचं आहे। आणि भावांनो, जे काय आपण आज आपल्या आजच्या ट्युटोरियलमध्ये डिझाईन करणार आहे, तर ते आपल्या फायनली आपल्या इंस्टाग्रामला सेंड केल्या। 1400+ ऑलरेडी त्याला लाईक गेल्यात। ढीक प्रेम दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद। जसं आपल्या नागपंचमीच्या ट्युटोरियलला 32,000 लाईक गेल्यात भावांनो, महादेवाने दिल्यात, भरपूर ढीक प्रेम दिलं महादेवांनी। तर बघू शकताय तुम्ही इथं जर 32 म्हणजे एकूण 33,000 गेल्यात आणि अकाउंट रीच बघा किती झाले, 9,35,000 भावांनो। मनापासून धन्यवाद एवढ्या ढीक प्रेमासाठी आणि हर हर महादेव। आणि सगळ्यात मेन म्हणजे काय, ह्या पोस्टला जसं ढीक प्रेम दिलाय तर तसंच आपल्या या स्वातंत्र्य दिनाच्या त्या पोस्टला पण ढीक प्रेम द्या। आणि नक्कीच आजच्या कमेंट सेशनमध्ये सगळ्यांच्या जय हिंद, भारत माता की जय, जे काय तुम्हाला आपल्या देशाबद्दल लिहायचं आहे तर ते भरमसाठ लिहायचं आहे भावांनो, कमेंट सेशन भरायचं आहे सगळं, ओके। तर त्याचबरोबर आपण ह्या बॅनरचे आपण PLB फाईल पण दिल्या, तर ती नक्कीच बघून घ्या आणि एक्स्ट्रा मटेरियल पण दिले। तर चला तर आता आपण फायनली आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूयात। तर भावांनो, आता आले आपण आपल्या पिक्सल लॅबमध्ये। तर इथं आपल्याला पहिल्यांदा साईज घेणं गरजेचं आहे बघा। तर 3 डॉट्सवर आपण गेलो, त्यानंतर इमेज साईजमध्ये गेलो आणि आपली 4000 बाय 5000 जी का आपली फिक्स साईज आहे, तर इंस्टाग्रामसाठी लागते, तर तीच आपण साईज घेणार आहे। 4 आणि 3 शून्य विड्थला द्यायचं आहे आणि 5 आणि 3 शून्य हाईटला द्यायचं आहे, ओके। आणि तुम्ही ॲस्पेक्ट रेशो बघू शकताय 4:5 आलेला आहे, ओके डन। डिफॉल्ट जे काय टेक्स्ट आहे तर ते आपण डिलीट केलं। आता आपण यावर एक एक गोष्टी ॲड करायला सुरुवात करूया। तर पहिली गोष्ट आहे आपली प्रॉपर्टी फ्रॉम गॅलरीमधून जे काय आपलं बॅकग्राऊंड आहे तर ते आपण ॲड करून घेऊयात। बॅकग्राऊंड आपण ॲड केलं आहे, पण विषय काय झाला आहे, जरा वगैरे डल आहे, तर त्यामुळे मी काय करतो, प्रॉपर्ली इथे जरा ब्राईटनेस वाढवतो, इझी फक्त बस। तर 20-25 पर्यंत मी ब्राईटनेस वाढवला। त्यानंतर आता इथं काय लॉक करायचा काय विषय नाही, कारण का फ्रॉम गॅलरीमधून ॲड केले। त्यानंतर बरोबर मधले मी टॅप करतो आणि इथनं आता आपण गोष्टी इम्पोर्ट करायला सुरुवात करूयात। तर पहिली आपली गोष्ट आहे, बघूयात चला काय आहे। पहिला आपला मुद्दा आहे तर तो म्हणजे आपला भारताचा मॅप। तर विषय काय आहे, आपल्या फोटोशॉपमध्ये असो पिक्सार्टमध्ये असो तिथं आपल्याला ब्लेंड करता येते, पण इथं आपल्याला ब्लेंड करता येत नाही। तर हे मॅचिंग दाखवायचं, तर मॅचिंग कसं दाखवते बघा मी। पहिली तर गोष्ट म्हणजे कलरमध्ये गेलो, कलर इनेबल केला, कुठलाही कलर येईल नो प्रॉब्लेम। त्यानंतर इथं प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा, प्लसच्या आयकॉनवर क्लिक केलं, त्यानंतर इथलं आपलं कलर पिकर ऑन करायचं, कलर पिकर 1 नंबरचं, ह्याच्यावर क्लिक केलं आणि यातलं जो काय डार्कर कलर आहे, डार्कर कलर हा चूज करायचा, कुठला तर एक मुद्दा असं चूज करा आणि त्यातला डार्कर कलर हा, ओके डन। हा डार्कर कलर चूज केला की बॅकग्राऊंडचा प्रॉपर पुरेपूर जसं आपल्या पोस्टमध्ये आहे तर त्या लेवललाच आपलं हे सगळं मॅचिंग झालेलं आहे, बघू शकता। तर आता मी लॉक करतो, ओके डन। बघू शकता एकदम प्युअर ब्लॅक होतं, तर ते जरा अवघंच आपलं स्टायलिशमध्ये गेलं, म्हणजे एक प्रकार चॉकलेटमध्ये गेलं। त्यानंतर पुढील मुद्दा, आता ही जी काही कन्सेप्ट आहे भाऊ, जरा एकदम युनिक टॉर्न पेपर किंवा पेपर कटिंग PNG लेवलला जरा मी युनिक लेवलचं आणि जरा कलर कॉम्बिनेशन युनिक लेवलचं करायचा प्रयत्न केला, तर नक्कीच आय होप तुम्हाला आवडले असेल। कन्सेप्ट एकदम टॉप लेवलचे आहे। त्यानंतर पुढील मुद्दा आपला रेड फोर्ट, लाल किल्ला किंवा आपण सेट करूयात। रिलेटिव्ह साईज जर आपण वाढवली, त्यानंतर इथनं मी ग्रिड ऑन करतो आणि इथनं जरा आपलं जे काय मॅग्नेट आहे तर ते मॅग्नेट ऑन करतो, जेणेकरून आपलं बरोबर सरळ रेषेत खाली घेऊ शकेल या दृष्टिकोनातून फक्त, डन। बाकी काय नाही, आपला लाल किल्ला सेट झाला, ओके, त्याला लॉक केलं। त्यानंतर पुढील मुद्दा, पुढील गोष्ट आपला आहे आता हे जे काय आपण टॉर्न पेपर्स घेतले याला आपण दिला हिरवा कलर। तर हिरव्या कलरमध्ये एकदम खतरनाक लेवलचं आपण टेक्स्चर मारून कॅलिग्राफी तयार केलं, तर तीच मी आता ॲड करतो बघा, प्रॉपर वेट। इथं पहिल्यांदा त्याचं आपण जे काय लॉंग शॅडो, ड्रॉप शॅडो किंवा 3D शॉट आहे तर तो आपला सेपरेट दिला आहे, कारण का आपल्याला कॅलिग्राफी यूज करता येईल ना तुम्हाला कुठं पण, त्यामुळं। तर कॅलिग्राफी बघा गेलं तर एकदम टॉप आणि विषय हार्ड आहे। तर बघू शकता लई जणांनी मला कमेंट पण केल्यात, ते ट्युटोरियल नक्कीच जाऊन बघा, त्यात ते नक्कीच आपल्या इंस्टाग्रामची पोस्ट जाऊन बघा, त्या पोस्टच्या कमेंटमध्ये दादा आम्हाला ही फॉन्ट द्या। तर मी म्हटलं फॉन्ट नाही आहे ही कॅलिग्राफी एकदम खतरनाक, एकदम नेक्स्ट लेवलला केलेली। तर नक्कीच इथनं पुढे आता आपल्या कॅलिग्राफीचं मी एक कॅलिग्राफी ट्युटोरियल शूट पण केलं आहे, म्हणजे रेकॉर्ड केलं आहे, ते आता टाकायचं आहे फक्त। बाकी लई जण म्हणलेत की ते लहान बाळाचा आपण बड्डेचं एक पोस्ट केली, तर त्यावर पण ट्युटोरियल नंतर भाऊन लवकरात लवकर ट्युटोरियल येणार आहे, ते येणारच होतं लवकर, तयार पण आहे, म्हणजे एक प्रकार एडिट करून फक्त टाकायचं आहे। पण आता इथं आपलं 15 ऑगस्ट आलं, त्यामुळे ते जरा थांबवलं आणि आपलं हे लगेच आलं। तर त्याला तो ढीक प्रेम देणार का नाही नक्कीच कमेंट करून सांगा, ओके, त्या ट्युटोरियलला। बाकी ह्या ट्युटोरियलची पण PLB फाईल तुम्हाला दिल्या मागाशी म्हटलो, तर नक्कीच ओव्हरऑल आपला संपूर्ण हा असा सेटअप झाला आहे। तर जे काय तुम्ही स्वातंत्र्य दिनचं टेक्स्चर बघताय, जे काय पाठीमागचं टेक्स्चर आहे ना यूज केले, तर तेच त्याचा फक्त कलर चेंज करून आपण यूज केलेला आहे, ओके डन। चला पुढील मुद्दा,
तर आपला झेंड्याचा जो काय आपला ड्रॉप शॉट आहे किंवा लॉंग शॉट आहे तर जो आपण ॲड केला आहे चांगल्या प्रकारे. आणि त्यानंतर त्याच्या पाठीमागे मंडलाट सेक्शन, जेणेकरून आपला झेंडा हा उठावदार एकदम टॉप एकदम विषय हार्ड दिसेल त्या दृष्टिकोनातून. त्यानंतर मग आपला भारत मातेचा झेंडा एकदम टॉप विषय हार्ड बघू शकताय. खतरनाक लेवलला आपला झेंडा आपण घेतला आहे. नक्कीच आवडला की नाही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आजचं ट्रेलर आवडलं की नाही ते पण नक्कीच कमेंट करायचं. आणि मी मगाशीही म्हणलो की भारत माता की जय, जय हिंद, जेवढ्या कमेंट्स करता येतील तेवढ्याच नक्कीच करायच्या आहेत. त्यानंतर पुढील मुद्दा, आता आपली खालची स्ट्रीप आपण ॲड केला गोल्डन स्ट्रीप. तर जरा गोल्डन स्ट्रीप आपली जी आहे तर ती जरा डल आहे. तर जेव्हा तुम्ही फायनल इफेक्ट मारताय तेव्हा ती होऊन जाईल चांगल्या प्रकारे. फायनल इफेक्ट म्हणजे काय, जरा व्हायब्रन्स वाढवा म्हणजे सॅच्युरेशन लेवलचा आणि जरा ब्राईटनेस वाढवा. ओके, ओव्हरऑल डन होईल मग जाईल. ओके, त्यानंतर चिरायू हो लास्टचा मुद्दा आपला तो आपण लॉक केला. हे तुम्ही काही घालू शकता निमित्त मंगलमय सूर्याच्या, काही अडचण नाही. आणि त्यानंतर आपला डायलॉग जो आहे आपल्या भारत मातेशी रिलेटेड हिंदीमध्ये, तुम्हाला मराठीमध्ये ॲड करायचं असेल तर मराठीमध्ये पण करा ॲड, काय अडचण नाही. तर ओव्हरऑल आपली डिझाईन कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि नक्कीच ह्या ट्युटोरियलला आणि मागच्या ट्युटोरियलला ढीग प्रेम द्यायचा आहे, मनापासून ढीग प्रेम द्यायचा आहे. आणि बाकी कमेंट अनलिमिटेड करायला विसरायचं नाही. आणि नक्कीच ट्युटोरियल पण लवकरात लवकर मी कडक येणार आहेत, तर त्यामुळे ढीग प्रेम द्या. बाकी भेटायला लवकर पण एकदम चांगल्या विषयात ना व्हिडिओमध्ये. तर बाय काळजी घ्या, टेक केअर, लॉयल ढीग प्रेम, बाय, धन्यवाद.